आज ना स्वामींच्या नैवेद्याचं ताट होतं. म्हटलं मग चला की स्वामींसाठी आज धोंड्याची थाळी बनवू. तर धोंड्याची थाळी बनवण्यासाठी सगळ्यात आधी काय केलं मी की ही 2 ग्लास डाळ घेतलेली आहे. आता डाळ घेताना मी अंदाजीच घेतलेली आहे, म्हणजे वजनी काही घेतलेली नाही, पण 5 ते 6 लोक जेवतील एवढी अंदाजाने मी हे डाळ घेतलेली आहे. आणि ती 1 तास आधी थोडंसं पाण्यामध्ये 1 तास डाळ भिजत घातलेली आहे, थोडीशी हळद टाकून, हळदीची चिमूट टाकून. आता डाळ 1 तास भिजलेली आहे. इकडं एका मोठ्या कुकरमध्ये पाणी घेतलेलं आहे, म्हणजे जास्त मोठ्याही नाही पण लई छोट्याही नाही. मग डाळ अशी दाटल्या जाऊ नये, मोकळी शिजावं म्हणून थोडंसं मोठंच घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये पाणी उकळायला ठेवलं आणि थोडंसं तेल टाकलेलं आहे की तर डाळ छान शिजन. आता काय मी याच्यात हळद टाकलेली नाही आहे, हळद मी डाळ भिजवतानाच टाकली होती. आता याला उकळी आलेली आहे. मी आता याचं झाकण लावून घेते, पण त्याआधी फेस काढून घेते या डाळीचा. आता झाकण लावून याच्या 3 शिट्ट्या घेऊन पुन्हा मोकळी शिजवणार आहे. आता डाळीच्या 3 शिट्ट्या होत आहे, तेवढ्या वेळेत मी काय केलं की पीठ चाळून घेतलेलं आहे. आता पीठ मी काय गव्हाचंच घेतलेलं आहे आणि आपली ही चाळण असती त्या चाळणीनेच चाळलेलं आहे. मी काय कपड्याने पीठ चाळलेलं नाही. पण पोळ्या बघू शकता तुम्ही पुढं वक्षालाच इतक्या छान पोळ्या, आपण ज्या पद्धतीने मांडे बनवतो त्याच पद्धतीने पोळ्या झाल्या होत्या, इतक्या मस्त पोळ्या. आता काय केलं आहे मी, थोडंसं पिठामध्ये ते मीठ टाकलं आहे आणि थोडंसं तेल टाकलं आहे कणिक मळायला. आणि कणिक जास्त चपाती जशी बनवतो ना तशीच कणिक मळलेली आहे, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. आता हे काय केलं आहे मी, डाळ शिजलेली आहे, 3 शिट्ट्या झाल्या आणि थोडीशी डाळ 5-1 मिनटं शिजून दिली मोकळी. आता ती गाळणीतून गाळून घेतली. आता डाळ शिजतं मी इकडं काय केलं आहे, पीठ मळून घेतलं, गूळ कापून घेतला, वेलदोडे, सुंठ, जायफळची पूड काढून घेतलेली आहे. आता आणि कांदा पण कापलेला आहे भाज्यासाठी. एवढं काम मी डाळ शिजतं केलेलं आहे. आता हा कापलेला गुळणा डाळीमध्ये टाकलेला आहे आणि त्याच्यातच लगेच थोडीशी साखर आणि त्याच्यात वेलदोडे, सुंठ, जायफळ अशी त्याची पूड केलेली. आता डाळ काढून घेतली, त्याच कुकरमध्ये मी भाताचा डबा लावून देते एक. आता डाळीला चटका द्यायचा आहे मला. मी चूल पेटवली, कारण चुलीवर डाळीला एकदम मस्त पटकन असं चटका देऊन होतो आणि इतकं मस्त असं पुरण बांधलं जातं. आता मी जेव्हा आतमधून किचनमधूनच बाकीचं सगळं गूळ, साखर, वेलदोडे, सुंठ, जायफळची पूड सगळं टाकून आणलं होतं. आता 2 ग्लास तांदळासाठी मी 1.5 ग्लास गूळ घेतलेला होता आणि वेलदोडे, सुंठ ती पूड अंदाजीच घेतली होती. आता चटका अगदी 5 मिनटामध्ये झालेला आहे. चुलीवर देऊन लोखंडीकडे चटका दिला आणि लगेच आता त्या चाळणीतून मी हे पुरण गाळून घेतलेलं आहे. एकदम मस्त असं हे झालेलं आहे. आता इकडं काय आहे, आमटीचा मसाला, कटाच्या आमटीचा मसाला, कोथिंबीर घेतली, मिरच्या घेतल्या, लसूण घेतला, चुलीत भाजलेले 2 कांदे घेतले, खडा मसाला, दालचिनी, ते असे मसाले घेतलेले, लसूण, धने. आता सगळ्यात आधी आलं आणि खोबरं ते मी थोडंसं तेल टाकून भाजून घेते. त्यानंतर आपले बाकीचे जे मसाले आहे ते लगेच धने, मिरच्या आणि आपला जो अख्खा मसाला आहे, दालचिनी, तेजपत्ता, लवंग, मिरे असे 1-1, 2-2 घेतलेले आहे. कांदा टाकलेला आहे, थोडेसे 5-6 कढीपत्त्याचे पानं टाकलेले वाटायला. आता हा मसाला वाटलेला आहे. मी मिक्सरच्या भांड्यात पाणी घेऊन थोडंसं कढईत तेल टाकलं, कढीपत्ता टाकला आणि फक्त 1.5 चमचा कांदा, लसूण मसाला आणि थोडीशी हळद टाकून मसाला छान असा तेल सुटेपर्यंत मी परतून घेतलेला आहे. इतकी मस्त अशी थोडेसे खडे मसाले घातले होते, पण आमटीला इतकी छान अशी चव आलेली होती. आणि थोडा कढीपत्ता, एवढा बदल मी आमटीमध्ये आज केला होता. थोडासा कढीपत्ता वाटून घातला. आता हे येळवणीचं पाणी जे आहे ते पण आमटीत टाकलं आणि थोडीशी डाळ वाटायला घेतली होती. डाळ आधीच काढून ठेवली होती मी वाटण्यासाठी आणि डाळ वाटलेली ती पण त्या मसाल्यामध्येच वाटलेली मी. आणि आता याच्यात आमटी घट्ट पातळ अंदाज पाहून याच्यात कोमट पाणी टाकलेलं आहे. आता मीठ, आता ही आमटी जरी आता अशी दिसत असली ना, त्याला काहीच असं मसाले बिसाले काही टाकले नाही सारखे, पण त्या आमटीला उकळी आली का एकदम मस्त अशी ही आमटी होणार आहे आपली. आता याच्यात थोडंसं पाणी टाकलं मी अजून, कारण आमटी जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही अशी केलेली आहे. आता याला उकळून द्यायची आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं. आता ही आमटी उकळायला ठेवून देते, म्हणजे असं झटपट एकटीनेच असा 1.5 तासामध्ये मी स्वयंपाक केलेला आहे. आता अशा पद्धतीने मी स्वयंपाक केला. आता इकडं लगेच भाज्याचा मसाला. आता भाज्यात पण मी थोडा बदल केला, पण त्याची पण चव. आता काय केलं, वाटण्यासाठी कोथिंबीर 1 मूठ, मिरच्या, लसूण आणि थोडेसे जिरे वाटून घेतलेले पाणी न टाकतात. आता काय केलेलं आहे, भाज्याचं वाटून ठेवलं, आंब्याचे सालं काढलेले आणि तेही आधी मोठ्या ज्यूसच्या भांड्यामध्ये आंब्याचा रस बनवून ठेवते, म्हणजे तो थंड होईल.
अजून बाकीचा स्वयंपाक होईस्तोवर तो थंड होईल, म्हणून मग मी आधी आता याच्यात काय केलं आहे, आंबे किती गोड आणि आंबट आहे त्यानुसार साखर टाकली आणि त्या कोया आहे ना त्या मी थोड्याशा दुधामध्ये धुतल्या आणि दूध टाकून मी आंब्याचा रस बनवून ठेवलेला आहे थंड होण्यासाठी. बघा आमटी उकळलेली आहे आणि त्याला छान असा कड आलेला आहे. आता उभा कांदा मी डाळ शिजायला टाकली होती त्याच वेळेस मी कांदा कापून ठेवला होता. आता याच्यात 1 वाटी बेसन पीठ टाकते, मोठी वाटी, आणि वाटण केलेलं आहे कोथिंबीर घालून ते वाटण टाकते. ओवा टाकायचा आहे, थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं. मी काय भाज्यामध्ये हळद टाकली नाही आता आणि सोडा पण टाकला नाही, पण कांदा जास्त टाकलेला आहे त्यामुळे भजे काय आपले म्हणजे जास्त तेलकटही नाही झाले आणि जास्त असे निब्बट पण नाही झाले कांदा जास्त असल्यामुळे. आणि उभा कांदा टाकलेला आहे, बाकी काहीच नाही टाकलं, फक्त एवढंच टाकलं, पण भजे पण मस्त झाले होते. आता मी तळायला पुन्हा इकडं चुलीकडं आलेले आहे. तीच कढई, डाळीला चटका दिलता ना तीच कढई घेतली, त्याच्यात तेल तापायला ठेवलं होतं. आणि आधी आता सगळ्यांनाच माहीत आहे की आधी पापड कुरड्या ज्या असेल ना त्या तळून घ्यायच्या आहे. मी त्या तळून घेतल्या जेवढ्या लागेल तेवढ्या. आता तेलाला आहे ना चुलीचा जाळ जास्त लागला आणि थोडासा तावा आला होता त्याच्यामुळं पहिली जी कुरडई ना ती थोडीशी अशी लाल झाली होती आणि बाकी चव छान लागत होती तिची, पण तळली जास्त. आता थोडासा जाळ मी कमी केलेला आहे आणि आता लगेच भजे काढून घेते. आता भजे काढत आहे. भजे काढल्याने लगेच मी भजे काढून झाले की लगेच मग धोंडे पण बनवायचे आपल्याला, कारण धोंड्याचा महिना आहे म्हटलं धोंडे तर झालेच पाहिजे. आता धोंडे पण 2 पद्धतीचे असते, एक तळणीचे आणि एक उकडीचे. आता ते धोंडे पण उद्या डिटेलमध्ये आपण पाहू की धोंडे कसे केले दोन्ही पण पद्धतीचे. पण आता मी भजे काढले आणि लगेच मग धोंडे पण तळून घेतलेले आहे. स्वामींच्या नैवेद्यासाठी मी 5 धोंडे केलेले होते. आता भजे पण झटपट असं चुलीवर पण मस्त होतं आणि तेलकट नाही होत. चुलीवर कोणताही तळलं का जास्त असतो ना मग तेलकट होत नाही आणि पटकन होतं असं झटपट. कोणाच्याही मदतीशिवाय मी हा स्वयंपाक केलेला आहे आणि अगदी 1.5 तासामध्ये स्वयंपाक केलेला आहे. आता भजे पण तळून झालेले आहे. मी पापड आता चुलीची उष्णता आणि आता सध्या एवढी उष्णता आहे, ऊन घामाघूम झालते. आता हे भजे एकदम मस्त, म्हणजे कांदा जास्त आहे भाज्यामध्ये म्हणून मी काही सोडा काहीच टाकलेला नाही आहे थोडासुद्धा, आणि तेलाचं मोहनसुद्धा टाकलेलं नाही आहे. जाळ कमी केलेला आहे कारण चुलीला इतकं म्हणजे विस्तू होता त्याच्यामध्ये की तेवढ्या याच्यातच हा स्वयंपाक होतो. आणि आता पोळ्या बनवायची वेळेस पोळ्या पण चुलीवर बनवायच्या. त्या बनवायच्या वेळेस तर फक्त एकच लाकूड ठेवलं होतं मी चुलीला. आता भजे तळून झाले, मी लगेच आता 5 धोंडे बनवून घेते. आता धोंड्याला काय केलं, कणिक आपण जी पोळ्यासाठी कणिक मळली होती त्याच्यातलीच थोडी कणिक घेतली, अशी गोल गोल थोडीशी कणिक घ्यायची, कणिक थोडीच घेतली. आता इकडं नैवेद्य म्हणजे टाईम झाला होता आरतीचा, माझं लक्ष आता तिकडं होतं, सगळं किती वाजले ते बघत होते, कारण 6:30 वाजता ताट झालं पाहिजेतच सगळं. मग आता हे धोंडे बनवून घेते. असं गोल आपण ज्या पद्धतीने पोळीसाठी बनवतो त्याच पद्धतीने फक्त छोटा कणकेचा उंडा घेतला आणि जेवढी कणिक घेतली तेवढंच पुरण घेतलं आणि या पद्धतीने असं थोडेसे गोल गोल गोळे केले आणि थोडासा असा चपटा आकार द्यायचा आहे. त्याला म्हणतात धोंडे. जास्त गोलही नाही, आणि धोंडा म्हणजे दगड, आणि दगड असा थोडासा चपटाच असतो, तो काय असा गोल नसतो, त्याला म्हणतात धोंडे. तेही झटपटच झालं आहे. आता सगळं लक्ष लागलं होतं ते घड्याळाकडं. आता काय फक्त पोळ्याच बाकी होत्या बनवायच्या. आता धोंडे तळून झाले की लगेच आता हे तळणीचे धोंडे ना ते तुपात बुडून खाल्ले का एकदम मस्त असे धोंडे लागतात.
आणि तळणीचे एक आणि उकडीचे एक असे धोंडे असतात. आता हे दोन्ही धोंड्याची पद्धती आपण पाहू नक्कीच उद्याच्या व्हिडिओमध्ये. आता हे पीठ मी पुन्हा तेल लावून असं मळून घेते पोळ्यासाठी. पीठही छान भिजलेलं आहे, तर डाळ शिजत टाकली त्याच वेळेस लगेच पीठ मळून घेतलं होतं. इकडे धोंडे पण झालेले आहे. कोणाच्याही मदतीशिवाय 1.5 तासामध्ये हा स्वयंपाक केलेला आहे. आणि आता पोळ्या बनवून घेते. थोडीशी कणकीच्या दुप्पट पुरणाचा वाळा घेतला आणि ते अशी आधी गोल वाटी बनवली. पुन्हा त्याच्यात जास्तीची जी कणिक आहे ती मी काढून टाकली आणि आपलं जे गव्हाचं पीठ आहे त्याच्यात बुडवून असं थोडंसं आधी पोळपाटावर जो उंडा आहे तो थापून घेतला आणि कितीही स्पीडमध्ये लाटली तरी पोळी फुटलेली नाही आहे. आता चुलीला जास्तच लागलेला आहे माझ्याकडून. मी आता तो थोडा कमी ठेवणार आहे, कारण चुली जास्त चालत नाही पोळ्यांसाठी. पोळ्या जळायला जात्या आणि अजिबातही पोळी फुटली नाही, पोळी चिटकू नये म्हणून थोडंसं तेल टाकलं. आणि काय होतं की पीठ आपण जास्त लावतो थोडंसं सुक्कं, मग पोळी तेल न टाकली भाजायला का मग ती अशी उकळल्यासारखी होती, म्हणून थोडंसं तेल टाकलं. आता मी सगळा मागं वाढलेला आहे. आता तेल टाकून तेल लावून मस्त अशी पोळी इतक्या छान पोळ्या म्हणजे बनत होत्या की असं वाटत होतं की किती पोळ्या बनवाव्या आणि किती नाही. इतक्या झटपट अशा आणि इतक्या टम्म फुगत होत्या पोळ्या. मऊ लुसलुशीत अशा पोळ्या हातात घेतल्या की मऊ लुसलुशीत अशा पोळ्या लागत होत्या. बघा अजिबात कमी जाळ केलेला आहे आणि झटपट अशा पोळ्या झाल्या आहे. बघा आता सगळ्या पोळ्या बनवून झाल्या दिसतात, एवढ्या मऊ लुसलुशीत अशा दिसत आहे. हातात घेतल्या की तरी त्या अशा तुटल्या जातील का काय, अशा घोटाने सुद्धाच खाता येईल अशी पुरणपोळ्या झाल्या होत्या. आणि कंटाळासुद्धा येत नव्हता, एवढ्या मस्त अशा या पोळ्या झाल्या होत्या. आणि अशा पद्धतीने मी कोणाचीही मदत न घेता 1.5 तासात हा धोंड्याची थाळी, थोडक्यात आपण धोंड्याची नैवेद्याची थाळी बनवलेली आहे. आणि विशेष म्हणजे सगळा स्वयंपाक चवीला एकदम मस्त झालता. थोडासा बदल केलता मी, भाज्यामध्ये कोथिंबीर कापून टाकण्याऐवजी वाटून टाकली आणि कटाच्या आमटीसाठी थोडेसे वाटणामध्ये खडे मसाले घेतले होते, त्याच्यामुळं चव एकदम मस्त लागत होती.